हिंदी सक्ती विरोधात 5 जुलैला ठाकरे बंधूंचा संयुक्त मोर्चा. मोर्चाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा. मात्र पक्षाकडून शरद पवार सहभागी होणार की प्रतिनिधी याची उत्सुकता शिगेला. शरद पवार मोर्चाला जाणार का याचा निर्णय लवकरच. खासदार सुप्रिया सुळेंचं विधान. ठाकरेंच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादी मात्र सहभागी होणार, सुळेंचं विधान. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज माळेगावात आभार मेळावा. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत घवघवीत यशानंतर जल्लोष. अजित पवार मानणार सर्व सभासदांचे आभार. राज्यघटनेतून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द काढा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दत्तात्रय होसबळेंची मागणी. तर भाजप आणि संघाला संविधान नाही, मनुस्मृती हवी. राहुल गांधींचा हल्लाबोल. न्यायपालिकेची सक्रियता नेहमी राहील, मात्र ती न्यायपालिकेचं ॲडव्हेंचरचं साधन आणि न्यायपालिकेचं दहशतवाद बनू नये. सरन्यायाधीश भूषण गवईंचं नागपुरात महत्त्वपूर्ण विधान. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज. तळ कोकण आणि विदर्भाला येलो अलर्ट. विदर्भात कालच्या पावसामुळे प्रचंड नुकसान. संत तुकोबांची पालखी आज इंदापुरात. बेलवाडीत पार पडणार मानाचं गोल रिंगण. तर ज्ञानोबांची पालखी आज सातारच्या तरडगावमध्ये मुक्कामी. ओडिशातील जगन्नाथांच्या रथयात्रेचा आज दुसरा दिवस. काल गर्दीमुळे अनेक भाविक गुदमरले. 500हून अधिक भाविकांची प्रकृती बिघडली. रुग्णालयात उपचार सुरू. बिग बॉस 13 फेम शेफाली जरीवाला हिचं निधन. वयाच्या 42व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन. बॉलिवूड विश्वावर शोककळा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.